लागलो? अरे मी तुला म्हणलं होतं दमानी चल म्हणून. अरे यार ते गाडीवाल्याने धक्का दिला. जाऊ दे देऊन दे धक्का. शिरली. तू काय भिजतो का इथं? मला भूतांची लय भीती वाटते. अरे असली 50 भूत मारलेत मी. कधी मारली? काल स्वप्नात आलती एकट्याने मारली डिसून डिसून. काय राव टायमिंग भेटला आता चेष्टा मस्करी करायला. सॉरी मित्र, नो चेष्टा नो मस्करी. चल आपल्या घरी जायचं परत आपण घरी. पक्या तू जर परत जायचं म्हणलं ना तू थोबडच फोडीन. आपण कशासाठी आलो इथं? तसे 8 दिवसात सोडून द्यायची नाही माझी, कळलं ना? चल इकडं. थांब का? हे प्रिन्स, या गावात लय खून होत्यात. अरे पक्या आपण त्यासाठीच आलो इथं. मला भीती वाटते रे प्रिन्स. अरे जीवनात येणाऱ्या संकटाला माणसाने तोंड दिलं पाहिजे. वेळ आणि काळ सांगून नाही येत बाबा. हो महाराज, तुमचं प्रवचन आता बंद करा. रात्रीची 2 वाजलेत. तुम्ही म्हणलात तर तुमच्या सोबत मसनात सुद्धा येतो. चला आता. दोस्त आहे माझा, कुठं पण येईल. कोण आहे रे तुम्ही? कुठून आले रे तुम्ही? आम्ही मुंबईहून. मुंबईहून आले का? पुण्याहून आलोय आपण. नाही, मुंबईवरून. मुंबईहून आलोय आम्ही. खरं सांगा, पुण्यात आले का मुंबईत? मुंबईहून आलोय आम्ही. कपड्यावर दिसत नाही का? कार्ड आहेत का तुमचं? तुम्ही काय पोलीस CID येतो विचारायला? तुम्ही इथं कोणाला विचारून आले रे? गावात इतर कोणाला काय गरज येतो? गावात यायच्या आधी ना विचारावं लागतंय. मोगलाई चालू का इथं? इथं मोगलाई चालू आहे. कोणाकडे जायचे तू? आम्हाला सम्राटच्या घरी जायचे. सम्राट कोण माहितीये का? नाही, त्याच्याच घरी मी सांगतो. मला आता भरपूर माणूस येते गावातला. आता एक माणूस भेटला होता आम्हाला, गुरु चारत होतं तिथे. आम्ही मधले वाटून आलो. मग येडा माणूस. आम्ही आलो एक काम मग पुन्हा सांगितलं जाऊ आम्ही. काय काम आहे? त्याच्या घरी कशाला चाललोय आम्ही? आपलं कुणाकडे नाही, आम्हाला त्याच्याच तिथे राहिलं सांगितलं जायचंय आम्हाला सम्राटच्या इथे. अरे सम्राट दादाच तुला म्हणत होता तो नाव ठेवून सम्राट दादा आपला. तुम्ही आले ना ज्या गावात आले त्या गावात. चला निघा. अहो ही तुमचा पाय ना. चल 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 चल. आम्ही तुमच्या पायाच्या खालची माणसं येते. नाही 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 नाही. तुम्ही बसा. तुम्ही 2 जण ज्या गावात आले त्या गावात जायचं. मला तुम्ही कार्ड दाखवलेलं नाही, काही नाही दाखवलेलं. कोणत्या गावात आले तुम्ही? मुंबई. बर. ठाण्यामधलं माणूस आहे आपण. अहो काय झालं माहिती का? ह्याला अक्कल नाही हो. ही काय म्हणते? मी म्हणलं देव माणूस आहे ती. अहो गावात कोणता माणूस भेटला होता तुम्हाला? सांगितलेली चाडी कधी सांगायची नाही. ती नाही सांगणार भाऊ. हा ना आम्हाला. अरे सम्राट दादा समोर तरी खरं खरं सांग. ती कोणी हाफ तिकीट? यातली माणसं ठेवू नका हो तुम्ही. इथेच जाती. तुला घेऊन फिरू का? मला का? तुला काय माहिती रे? तुमचं मला काय माहिती हो. फक्त एक आम्हाला रस्त्यात माणूस भेटला. ती मला देव माणूस आहे सम्राट. अहो एक देवाचा फुट आहे तुमचा. फुट उद्यापासून दोघांनी तिथं दोघांनी. चला पण आम्हाला तुमच्या घरी राहायचं. घर काय धर्मशाळा आहे का? अहो इथे 50 जणांनी नावं घेतली. आता 2 तास चालतो त्यातलं 100 जण भेटले आम्हाला. का? हा. जिकडनं आले ना तिकडे निघा. तू घेतो काय माझा? तू पडकी. तू पड पाय. तू पडकी. तुला काय होते पडाय? तू काय बारीक होशील काय? कुठं गेला तरी मला पुढे ढकलतो. मी पुढे लोकांच्या पाया पुढे पुढे बारीक राहिलो. तू वाढत गेला. पड पाया. अरे अजून बारीक होशील. आपल्याला काहीतरी फायदा होईल त्याचा. पड मग. तू पड नाही मग. नाही तर
त्याला का मारतो? त्याचा काही संबंध आहे रे? आमचं आहे ते. नाही ते आपल्यावर नाही आलं. आपल्यावर नाही आलं. नाही आपण दोघंच हो का? असं साहेब माझ्या ध्यानात जातं सगळं. येडा बिडा आहे का रे तू? हा? ए, तुम्ही गावात नका राहू. गावाची घाण करून टाकता. जर तिकडून पाहायचो गावात तसं नाही. लोक खाल्लं रे. हो. यांना आहे ना हा. जुन्या घरी जागा दे. जुन्या घरी का? हा, जुन्या घरी चला, जागा. चला. बरं चालेल, चालतं. तुम्ही जावा, तुम्ही जावा, तुम्ही जावा, तुम्ही जावा. थांब. जाऊ आम्ही येतो मागणी. दादा ये टाटा टाटा. त्याला जुन्या घरचं जागा दाखव. बाय बाय. आणि अरे मगाशी किती बोलतो मगाशी? हा चुकलं दादा. चुकलं दादा. नाव काय लक्षात ठेवू? प्रिन्स. पक्या. हा पक्या पुन्हा प्रिन्स आधी. चालेल का? हो, तिकडे बघ, चल. तिकडे बघ. तसं नाही. ए, थांब तिकडे. आता सम्राट दादाला सांगू का मला मारले? चला करा चालू. नाही सांग. नाही सांगतो ना तिथं तिथं राहायचं. हे जुनं घर कुठे दाखव. जाऊ. चल. आणि एक लक्षात घे, सम्राट आपणच आहे इथलं गावातलं समजत काय. नाव सांगणार मी. तू चला सांग. फायर. पक्या अरे इज्जतीचा फालूत गेला मला त्याने हाणलं. नाही दादा चुकलं. दादा चला घरी दाखवतो. हा असं इज्जतीत राहायचं बरं का. काय हा. आमची नाव लक्षात ठेवू. मी राहू. हा. येतो. म्हणजे ही शनी ही साडेसाठी आपली मागची. हा. त्या पोरीला असं मारलंय, तिची केस बिस उपटून टाकले. ते भयंकर बेकार रे बेकार मारले तिला. तो पटकीला हे काय तू रे? अहो ना मी कसं आहे जवळचा आज कशाला आला इकडं? काय नाही ती तुमचं ऐकत होतं ती काय तू खुनाचं म्हणतो ना तुम्ही काहीतरी. कसला फोन? आता फोनवरती बोलत नव्हता कुणाचा खून झाला आणि काय झाला. बाबा टेन्शन देऊ नको. उगाच डोक्याला टेन्शन आले. 7 दिवस झालं तिथे खून झालाय. मग खून झालाय का? हा कुणाच झालाय बरं नेमका? मला काय माहित नाही. तू बघ तिकडं. च्या पाहतो की तुम्हाला मी. त्या बी काय मी पेत ना. काय का हा ना मी आहे ना तिच्यावर अभ्यास करतोय. त्यात आपलं खून फिन मला जरा स्टडी करायची मला चांगली. मग थोडी जर माहिती मिळली का नाही मी अजून काहीतरी करतो. काय नाही ते कोण बेंच येते आमचा आम्ही बघतो. स्टडी बिडीज काय नाही. फक्त आमच्या गावात एक माणूस भेटेल तुला. कोण हो? लाल्या नावाचं एक आहे पोरग. तू लाल्या वय हा लाल्याला माहिती आहे सगळं. इकडे जावा. म्हणजे कुठं असेल बरं आता? की पारावर असेल. वाराव काय हा बर बर त्याला गाठतोच आता जाऊन मी. चालतंय. ते कसं काय खून झालं बरं? ते लय मोठ्या माणसाच्या बहिणीचा खून झालाय. बर हा. ती माणूस त्याला ठेवणार सुद्धा नाही आता. जाऊन दे मी लाल्याला हुडकतो मी. हा. जाऊन दे तुमचं नाव कुणाला सांगत नाही. हा. ए बाबा माझं नाव बी सांगू नको तिकडं. ती लय मोठ्या घरातली आहे. नाहीतर मला माझ्या माग बोखंडी यायचं काहीतरी. ती माझा आणि त्याचा काही संबंध नाही. तिला आलेला विचारता जा. सांगू नका अजिबात माझं नाव कुणाला. तुमचं नाव काय? माझं नाव काय? प्रल्हाद पाटील. हरनाथ पाटील आहे. अरे मग एवढं पाटील म्हणाय काय मग झालं असं गुण करायला? हे गावच तसं आहे. बरं बरं जातो मी लाल्या. लाल्या माणूस आपल्याला हुडकावं लागेल. कारण ती माणूस खाबऱ्या मानलाय काय. त्याला नावातच दलिंदर वाटते ती लाल्या म्हणजे. कसले काय माहिती. पण प्रिन्स तुला लाल्याला गाठावं लागेल. कारण तुला दाहगतवर लाल्याशिवाय कोण सांगणार नाही. जीव गेला तरी चालेल पण लाल्याला आता सुट्टी देत नाही. त्याच्याकडून सगळी माहिती काढू.
ही पोरगा हित काय करायला लागलाय? 2 दिवस झालं घरात येऊन बसलाय, अजून हित आलाय रानात आमच्या. 1 मिनिट, ह्याला मी कुठं तरी पाहिलंय बर का. कुठं पाहिलंय ती लक्षात आणलं पाहिजे मी. एक काम करते, मी त्याच्याकडे जाते आणि त्याची चांगली चौकशी करते. अरे थांब इथं, कुठं निघालास? कोण आहे तू? ओ गो बाया, माझंच गाव माझंच राहणार, मला विचार मी कोण हाय ते. आरशात तोंड बघून ये. सम्राटचं रान ही. ए नीट बोल, सम्राट भैया माझा भाऊ आहे. भाऊ आहे. हो, चुकला ग, मला काय माहिती तू त्याची बहीण आहे. बरं जाऊ का मी? चुकलं वय. थांब इथं. आणि इथं काय करतोस तू? हे मातीचं जरा निरीक्षण करायला तुम्ही. खातोस का मग माती? निरीक्षण करतोस ती? माती तुमच्या घरातली माणसं खातात तर मी नाही खात. अरे तू कुठं सारखा जातोस? थांब म्हणलेला कळत नाही का तुला? ए, तू धमका देती मला? माझ्या बापाचं आणि माझ्या भावाचं इथं राज्य चालते. स्त्रीय माणसाला असं बोलायचं नसतं. मी तुझ्या गावात आलोय, असं बोलू नको तू. हो का? तुला दाखवते नंतर. पहिलं मला आधी सांग, तू कुठून आलास आणि मी तुला कुठंतरी पाहिलंय. नाही, मी पुण्याहून आलोय. माझं नाही, जातो मी. थांब 1 मिनिट. सारखा जातो तुझ्या पायाला काय चाका बिका हाय का काय? हा, चाकाय जाणार जाते पळून. बरं, ते सगळं जाऊ दे. हा, तुला मी कुठेतरी पाहिलंय रे. अगं मी 2 दिवस झाले नाही गावात, मला कसं पाहिलं? मी जातो. तुला काय होतंय तरी सारखं जायला पुढं पुढं? थांब ना जरा. राणे म्हणून काय मी काय बी ऐकून घ्या मोकळा नाही. नीट बोल, शिस्तीत सांगते, नीट बोल. अहो, पाय पडू का तुमच्या मॅडम? मला जाऊ द्या, मला काम आहे. पाया पडू नको माझ्या, पण मी तुला कुठेतरी पाहिलंय आणि ह्याचा तपास मी काढणार. हो मॅडम, मी 2 दिवसासाठी इथं आलोय. मला काय माहिती? मला जाऊन द्या तुम्ही. तुला एकदा बोललेलं कळतं का बोलू मी? हा, बोला तुमचं काय बोला. गेल्या 8-10-15 दिवसाखाली माझ्या बहिणीचा खून झालेला आहे. ते असं तू इकडं तिकडं फिरशील तर माझ्या सम्राट भैयाला जर कळलं तर तुझा मुर्दा गाडतील. कळलं का? इकडं तिकडं फिरत नको बसू, तुझ्या जीवाला चांगलं सांगते मी. आणि ऐक, तुला मी कुठं तरी पाहिलंय पण. कुठं नाही, मी आता 2 दिवस झाला आलेलो. तुला कसं कुठं दिसेल मी? भावली, घुबडा, भावली, मी तुझी सावली. भावली, कुठे गेलती तू? अरे कुठं का जायना, तुला काय करायचंय? म्हणजे? अरे म्हणजे मी त्या सम्राटची आजी आणि तू काय आमच्या घराकडे वाईट नजरेने बघतो र? सम्राट केवढा, आजी केवढी? अरे आमच्या घराकडे वाईट नजरेने बघतो, ते डोळे काढून ना गोट्या खेळ गोट्या. कळलं का? बर, तुम्ही सम्राटची आजी आहे काय? हा. मला माहित नव्हता. पाया पडतो. नाही राहू दे ते. फक्त आमच्या घराकडे बघू नको. मी कधी बघितले? अरे एका जिनाची जरुरी, आता तुझी जिरवायची राहिली फक्त. जिरू का? बोल. नको. हा, तू गेला का बिरिंदर? एकाच पोरीमुळे आधी तोंड काळ झाले आणि हे माझ्या पोराला काही अक्कल नाही. नुसतं 2 पोरं अजून ओरावर आणून ठेवली, आता दुसरीचं पण वाटुळं करायचंय वाटतं. आपल्या गावात अशी एक घटना झाली की एका पोरीचा मर्डर झाला. ते वाईट झालं. का झाला, कसा झाला ते का आपल्याला सांगता नाही यायचं. कुणाची का असं ना, आपली असली त्याच्या जागी तरी ते वाईटच घटना झाली. काय ते काय कळालं नाही अजून नेमकं, पण ते असं व्हायला नव्हतं पाहिजे. ते जरा वाईटच झालं. हा ना, असं नाही कुणा वेळ अशी नाही यावा. बरोबर आहे का नाही? त्याचा बे होईना आता काय ते निर्णय. हा होईन आता ते काय बहीण पण ती बिचारी गेली ना मरून. काय करणार? आई वडिलांना दुःख झालं का नाही? फार दुःख नाही काय, शेवटपर्यंत मरेपर्यंत.
मेरा भी बचपन. बचपन तू बच्चन मी, बच्चन सारखाच मी. मला सगळी गावात आमच्या बच्चनच म्हणतात. या गल्लीत जात आहे जात. अरे 50 सम्राट माझ्या खिशात आहे. खिशात दाखवू का? दाव बरं तुझ्या खिशात कोण कोण आहे ती तरी दाव बरं. तू सम्राट नाही का? तू बी खिशात असतो माझ्या. सम्राट आणि तुझ्या खिशात? हा मग सपाट लावा बघ बरं. कोण आहे तू सांग ते नेमकं. नंदनच्या घरी बघितलं मी. नंदिनी घरात मला दुसरंच काय तरी वाटलं. काय करतो? अहो काय नाही ती एक लाल्याची गाठ घ्यायची. लाल्या वय हे काय तर मंदिर आहे बघ इथंच आहे. जा भेटतो इथं. पैसे कुठे पैसे त्याच्या कामात नाही. जा काय झालं तर तुम्हाला फोन थँक्यू. हा चालतंय. जाता मग जा. बरं बरं. बहुतेक हीच लाल दिसतोय. देवळात बसलाय म्हणलं ही एकटाच आहे. म्हणलं हीच लाल आहे. राम राम. राम राम. गांव में नया दिख रहा पाहुना. नयाचे पैसा खबर बिबर ऐकायची का काय? खबर नाही हो. खबर आपण ऐकत नाही. हाय काय एखादी चटपटीत खबर? बहुत भारी भारी खबऱ्या सांगता मग. सांगा ना मग. पाहुणं सांगायसाठी थांबलोय. ऐकलोय मी. खबर सांगा. हातले खुजार आहे माझा. अहो देणार पण खबर त्या पाहिजे लेवलची तर देणार. आधी खबर सांगा बाबा कुठले. खबर एक नंबर असते माझ्याजवळ. काय वाढायला लागले तू दे ना मला. खबर ऐकायची ना. खबर सांग नाही तर माघार घेईन. मग खबर सांग कुठली. खबर बहुत चांगले असते माझ्याजवळ. बरं बरं. हा हा. कुणाला सांगणार नाही ना? गावात आलोय पाहुणा कुणाला सांगेन मी. वो सम्राट की बहन है ना. हाँ उसका खून हुआ. मेरी आंखों के सामने खून हुआ उसका. और पैसे लेके अक्कल आगे की बात और बताता मैं तेरे. हाई घेईन माघारी सगळं सांग. नाही. आधी सांग एवढं देतो पुरस्कार. वो त्या दिवशी है ना वो खेता में जा रहे थे और वो उधर ही उनका झगड़ा हुआ. ये सचिन ये क्या है लड़की विड़की? अरे सचिन भाऊ मैं तेरे को एक खबर सांगने को आया. कौन गया क्या? वो छोड़ उसका. पैसा कितना देगा? काम क्या है वो बोल ना. क्या बताने वाला है? बहुत अच्छी खबर लेके आया. पैसा लगेगा. कितना पैसा देगा बोल. 500 रुपये देना पड़ेगा. जाऊ का मग? नहीं बोल देता हूँ. कितना? 500 रुपये. हाँ देता हूँ. ऑनलाइन करता हूँ. फोन ठीक है नंबर करता हूँ बाद में. चल तू बोल. हाँ बोल. ऐक ना वो नंदिनी है ना. हाँ नंदनी. हाँ वो आ रहा है इधर. मैं बॉम्बे जाने वाला था ना भाई उसको लाने के लिए. मग ते आली की. ठीक है. अजून एक खबर आहे. हाँ बोल ना. उसको 500 रुपया परत द्यावं लागेल तुला. क्या भाई बहुत पैसा मांगते. जातो मी. भाई बोल. हाँ बोल. पैसे देता हूँ ऑनलाइन. पूरा ऑनलाइन करता हूँ. हाँ बोल. सम्राट आहे ना हाँ तो उसको गाडी शिकवत होता. मी बघितलाय. तो इकडेच येतोय. बरं मी जाऊ का? हाँ ठीक है जा. पैसे हाँ करतो हूँ भाई ऑनलाइन. माझं पोटच त्याच्यावर भरते. करतो भाऊ करतो. हा मग दे. हाँ करतो. हा हॅलो का गावात मला फोन काय केला नाही. बचपन से प्यार था मेरा. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. जैसा मेरा प्यार है प्यार तुझे किए है बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. ती गावात आणि मित्र होतोय सचिन. चल. असं चालतं काय? इधर 50. हा ते काम कर. ते सचिन कोण आहे ना ते मला दाव. चल उठ. आता ना मैं अभी दिखाता. चल चल. अरे हे कोणतं मग चोरतंय. अच्छा घाबरलो की जाऊ. बापाला कळतच नाही काही लावतं असं.
पक्क बुद्धाव नाही राव. सचिन वो आणि तू पण माझं नाव नाही सांगायचं हा. मगाशीच बोललो ह्याला, भेटलो ह्याला मी. ही वय सचिन. कुठं येताना आमची गाठ पडली, तुझा पत्ता त्याने सांगितला होता मला. हा मग तोच आहे सचिन. बरं, मग आता ते तुम्ही माझं नाव बिंदात जा बाबा, मी करतो नियोजन काय करायचं ते. तर इकडे आलो झालं काम. अरे भेटलं ना ते भेटलं का? आले. हा, हा मग. जाऊन दे, तुला पार्टी देणार आहे आज मी. मला पाहिजे. अरे मग अरे माझं किती मोठं काम केलं का तुला आल्याचं. चल तुला पार्टी देतो. आणि रानातली पार्टी या. अयो चल हा, रानात गावात रानात जाऊ मस्त मध्ये. आता आपलं काय करू, हा. सम्राट आहे ना त्याच्या रानात जाऊ, तिकडे कोपऱ्या खालच्या. तिथं कोण येत नाही, दोघं फुल एन्जॉय करू आज. बरं चल की जाऊ. आणि बिअरच्या बाटली आणून ठेवलेत मी तिथे. आणले का फुल एन्जॉय. चिकन चिकन, लॉलीपॉप, अयो मच्छी, बांगडा, सुकाट, बोंबील, अंडी अयो 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 लय आणलंय. आज चल 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 पाळच्या. तुला म्हणलं बोलाव, म्हणलं कंपनीला कोणतरी पाहिजे ना. हा ना मजा, त्याशिवाय काय मजा येते काय. हा असते. एक नंबर पार्टी आहे. पण मी काय म्हणतोय माहिती का, पार्टीला जाऊ जरा थोडं काय होईल, बियर जरा गरम होईल. काय थोडं आपण जरा गप्पा मारत बसू इथे. चालतंय. काय मी काय म्हणतोय माहिती का, आपण एक काम करू, जरा मला इथला इतिहास सांग. जागेत लय मोठा इतिहास आहे असं मला कळलं. त्या जागेत हा ते अरे बाबा, मला हे सगळं मला लाल्याने सगळे इतिहास सांगितलंय. फक्त तुझ्या तोंडून ऐकायची माझी इच्छा आहे, कारण तू कोण आहे, मला जीवा भावाचा मित्र आहे. आजपासून जीवच आहे तू माझा. सम्राट माहिती का सम्राट? हा सम्राट आता त्याच्या घरी राहतोय, आम्हाला माहिती आहे की. ते तिची हे आपलं बहीण, त्याची बहीण नाही माहिती का? नंदिनी नाही माहिती. म्हणजे माहिती नाही माहिती आपल्याला, कुठं माहिती तेव्हा. तिला तिचं माझं प्रेम होतं. होय, हा कसं काय झालं प्रेम? काय मला काय सांग मला का दोस्त. काय अरे म्हणजे आता मामाची मुलगी म्हणजे. हा मामाची मुलगी म्हणे होणारच. मग काय झालं? सगळं ठरलं होतं. होय. आणि तिला एक कॉलेज मधला मुलगा आवडत होता. होय. हा आणि तो आणि इथं जागेवर ह्या जागेवरती ते मर्डर केला. कुणी? अच्छा होता कोणीतरी एक. कुणी केला मर्डर? कुणी केला मर्डर? मला नाही माहिती बाबा. अरे मित्र आहे, तुला टाइमपास म्हणून विचारलंय. असं असतं का टाइमपास? अरे अरे म्हणलं बघाव काय करतोय आपला दोस्त ती. बरं सांग सांग काय झालं ती सांग. तिला मारला. बर लय बेकार मारला रे, लय बेकार मारला. होय. मग मी विचार केला म्हणलं अरे हे होता कोण बघ, ती माहिती नाही मला. प्रियकर होता. प्रियकर होता. हरामखोर. तो मारलं तो. मी नाही मारलं. कुणी मारलं मग? कुणी मारलं? कुणी मारलं? मी नाही मारलं बाबा. तुझ्या बापाने मारलं का मग? पण तू का विचारतोय? मी का विचारणार? मी त्याचाच अभ्यास करतो म्हणून विचारतोय तुला. तुझा त्याचा काय संबंध आहे? काय संबंध माझा? काय संबंध आहे? तो मारला माझ्या प्रेयसीला. हा का? तुझी प्रेयसी आहे का ती? हा ती माझी प्रेयसी माझी. तूच मारला असतील बघ तिला. मी का मारेन माझ्या प्रेयसीला? कोण मारणार? तू मारला तू. मी नाही मारू शकत. अरे खरं बोल, खरं बोल. खरंच बोलतोय मी नाही मारू शकत. का मारू शकत नाही? तू मारलंय. मी नाही मारलं. अरे ती रडून सांगत होती मला की माझं लग्न माझ्या मामाच्या बरोबर जमत म्हणून. आणि तू हैवान. मी नाही मारलं रे. सचिन, एक तर तू राचीन तर मी राचीन. माझ्या प्रेयसीला तू मारलं रे. मी नाही मारलं म्हणलं ना तुला. अरे माझं तिचं प्रेम होतं. मी नाही मारलं म्हणलं तुला. तुला हात सुट्टी देणार नाही तुला. का मारलं? मी नाही मारलं रे. मग कुणी मारलं? मला नाही माहिती. लोक मी खूप टेन्शन मध्ये आहे आणि तुला सांगतो माझी मानसिक टेन्शन खूप खराब झालंय. काय तुला मी सांगतोय, अरे जीवापाड प्रेम होतं माझं.
आम्ही लग्नच करणार होता, पण तू माशी सारखा शिकलाय. मी नाही, मी बी प्रेम करत होतो ना, असं मी नाही म्हणू शकत ना. मला माहिती तुझ्याशिवाय कोणी मारलं नाही. तू कबूल कर, तेव्हा तुला पोलिसात देईन. सांगतो मी एक गोष्ट सांगतो. खरं सांग. हा, एक गोष्ट सांगतो. सांग. मी आलो होतो, कधी आले जानेमन? कधी आले जानेमन? अरे कोण तू? तुझा माझा काय संबंध? मी आणि कोण? तुझ्या आई बरं जावई. अरे बाबा सोड हा विषय. तू तुझ्या पाया पडू का मी? आता पाया फक्त आपण लग्न केल्यावर पडू. अरे मूर्ख, लग्न नाही लग्न. अगं मला गुरुजी लग्न हे सांगितलं होतं, लग्न हे नाही सांगितलेलं. तुझं लग्न पुराण हे बाजूला ठेव. तुझ्या माहितीसाठी सांगते, मला एक मुलगा आवडतो. त्यात काय ठेवलं? तुला मुलगा आवडतो, मला मुलगी आवडते. अरे मूर्खा, माझा एक बॉयफ्रेंड आहे. बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड हा शब्द कुठचा ऐका नाही वाटतं. म्हणजे तुला प्रिय कर. ए बाबा जा तू, नको डोकं खाऊस. अरे सचिन भाऊ, जम्या तुम दोनों का? कशाचं जमलं? त्या बॉयफ्रेंड आहे. मग असं करते तुम्ही? पैसे का नाही दिले मला? अजून चांगली खबर दिली असती की. तुझी खबर? अजून चांगली खबर दिली असती. कसली खबर? पैसे देत नाही तुम्ही, कसली खबर? जावा आता. पैसे देत नाही राव तुम्ही. ज्याची होती त्यानंच नेली, ज्याची होती त्यानंच नेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. नंदनी तू माझी नाही झाली ना, तर बापा सांगतो बघ, तेव्हाच माहिती, बाकी काहीच नाही माहिती मला. खरं बोल. खरं बोलतोय मी. मला माझ्या प्रेयसीचा 6:15 फोन आलता. 2-3 जण माझा लास्टचा फोन होता, आणि तिच्या हातामध्ये फोन होता ना, त्यावेळेस ती मला लास्ट बोलली होती की माझ्या मामाचा पोरगा आहे. तिथून तू मागे गेला तिच्या. खरं सांग. मी नाही मारलं. कुणी मारलं सांग. कुणी मारलं सांग. मी नाही मारलं. कुणी मारलं? कुणी मारलं सांग. तुला मी सोडल. लढायचं नाटक करू नको. त्या चांगल्या लेकराला मारताना नाही लढू आलं तुला? मी नाही मारलं. अरे तिथं 50 तुकडे केले रे तुझ्या. तो मूर्खा, तिला किती वेदना झाल्या असत्या. अजून मी सांगतोय, त्याच्यावर बघितलं 6 वाजता, बाकी नाही माहिती. नाहीतर असं नको रडू. खरंच बोलतोय. नाहीतर असं डोळे काढीन आणि ते डोळ्यात नाशी मेघ टुकीन मेघ. खरं बोलतोय मी. आई शपथ. आई शपथ खरं बोलतोय मी. नंदिनी शपथ. नंदिनी शपथ खरं बोलतोय मी. नको नको त्या नंदिनी शपथ घेऊ. तुझ्या गटार तोंडाचं नको नाव काढू तिचं. आता गावात आलोय आणि तुला एक सांगतो, ही जर खबर कुणाला कळली काय, तुझा मर्डर लगेच. कारण मी कोण आहे तो बघितलंच आहे, कळलं ना? आणि चल निघ, चल चल. अरे तुझी लायकी नाही ती. क्रूर. अरे ऐक बाबू, तुला मी आज ना मर्डर करणार, तुझं मर्डर. आणि तुला मी चांगलं सांगितलं, तुला कळत नाही का? अरे हा प्रिन्स ना खूप वाईट आहे. असे तुझ्यासारखे 10-15 मी खून केलं. आणि तू कोण रे? तू कोण? कोण आहे तू? कोण आहे तू? कोण आहे तू? करणार नाही. नाही. ह्या तरुणाने का तर रक्त काढलंय, रक्त. हे पुन्हा डोळ्यात घालून तुझं ना मर्डर करीन, मर्डर. कळलं ना? रमखोर, मला लाग घालतो, मला लाग घालतो. ओट, चल उठ, उठ इथं बस. बस इथं. अक्कल नाही.
घुबडा तुझं केलं काय काय नाही तुझं थांब हे डोळं होते ना बघणार ना तुझं अरे तू माझा बाप होतो अरे जन्म घेतला ना तुझ्या पोटी मारच आहे रे तुला मारत सोडणार नाही काय थांब तू थांब अरे कडू भाड्या कुठे ना कोण मारतोय त्याला आमच्या गावात येऊन कुणाला मारतोस रे तो आणि भांडणं कशामुळे लागलीये कशाला मारतो रे ह्याला सायली तू कशाला इथं तू का पे माल टाकला असता त्याला कोण फड वडल मारायला लागलाय तरी बी आहे ना त्याच अजून गुणगान गात्यान समर्थाय म्हणे मी बस खाली तसलं खळबुटलं आणि तोंड घेऊन अरे बाबा गप्प ना. बरं मला सांगा तुमची भांडणं कशामुळे चालली आहे त्याला विचार येण्याच्या तू असा दोघांच्या खनाखन वडील नीट सांगा अरे मुडद्या दारू तू बी बस की मागा जरा तोंड घेऊन तसलं 10 रुपये झाली 10 रुपये झाली आमची आता लवकर सांग तुझं टकुर फोडलं ना असं डायरेक्ट हे कर ह्याने माझं गावात येऊन आमच्या इथं भांडणं करतोय माझ्या मामाच्या पोराला मारतोस ह्याने बिअरचे पैसे माझं दिले नाही तर अरे तू कवापासून पे लागलास असं कधी आधी मध्ये तुझ्या थोबाडात माती घातली तुझ्या काळ तोंडाच्या इकडे जरा पाया इकडे आतमध्ये घेतो तुझा बस ना असं मांडी घाल. मी पाहुणा मी पाहुण्यासारखं राहायचं ना गावात आमच्या येऊन मारतोय त्याला किती मारलाय मग दारूची बाटली कशाला घ्यायची माझ्या त्याला कशाला दिली दारूची बोतल भावाला मारतोस हो महाराज नाही ना तर सम्राटला सांगेन मी सम्राट माझा भाऊ आहे तू कोण आहेस अजून सगळ्याच कामाला लावायचं एक जण लावले आज कामाला मी तुला बघायचंय का मी कोण येते माझं नाव सायली आहे सायली कळलं ना अजून पाहुण्याला रंग लावायचं तर हळूहळू कळण पाहुणा कोणी का नाही काय सांग करा तू काय झालंय तुमची भानगड मला काय कळाना अरे घरी काय झालंय आमच्या घरी रोज पोलीस इथे येतात आणि तुमची काय इथं कटकट आहे रे अरे कार तोंडाच्या तू बी इकडे ह्याच्या नादी का लागलास तसलं तोंड घेऊन जा की कुठेतरी जाऊन जीव दे माझ्या बहिणीचं काय झालंय तुझं काय चाललंय अरे तू गप की बाबा तू गप की मी तुमच्या घरचा तमाशा बघा आलो काय मी तो चल तू चल याला घेऊन जा बसकर बाहेर चल तू चल थांबा तुमच्या सांगतो मला पाया पडू दे अरे पप्या तुला माहिती आहे का काय त्या नंदिनीचा खून झालाय डोकं बिकं पडलंय तिचं हात पेट तोडलं तर लय बेकार मर्डर केलाय कोणी केला असेल रे काय बाबा काय जाणं येत नाही काय नाही लय बेकार मारले बाबा मारणाऱ्यांना सैतान बेतन होतं का काय कोणाच ठाव ती रातच्याला बघ असा आवाज येते बघ तिचा मला काय बोलतोय हा कोणी मारला असेल बघा काय बाबा काय शंका सगळ्या गावात अनखा वाटणं झाले 2 दिवस झालं ती भूतागती ती सगळ्याकडं नाही का आवाज येतोय बघ तिचा ती आली तिची बहीण आली ग बस हा बोला की दादा अगं तुझ्या बहिणीचं काही लपड बिपड होतं का गावात बरं मी निघते बोलू आपण आमची काय झालंय काय सांगी थोडंफार तर तुम्हाला काय करायचंय आमच्या घरात काय चाललंय ते कशाला बघायचं तुम्हाला अगं पण सगळ्या गावात बाबा चाललाय म्हणून तुला विचारतो या तुला काय करायचंय माझ्या घरात काय चाललंय ते आमके दाखवायलाच लागल तुला मी कोण येते अगं बघ बाई तुझ्या हिशोबानं आम्हाला कसं सगळ्या गावात म्हणते म्हणून आम्ही आपल्यातली आहे तू गाव बघायला का तू बघा आमच्या घरातलं काय आमके थोबाडवा करून तोंडवर करून बघायला आमच्या घरातलं काय चाललंय काय नाही आम्ही तुमचा चांगला विचार केला तर तुम्ही आमच्यावर आमच्या घरातला विचार करू नका आमचा विचार करा आम्ही समर्थ आहे जातो दादा आमके जरा रे तुझा खळबुतला आणि तोंड घेऊन चालला लगी पुढं निघित ना आता तुम्ही काय बघत बसलाय तुम्हाला काय नवीन प्रसाद देऊ निघा आता इथनं आल्या तर आमच्या घरातली पंचायत करायला परत जर बोललात ना माझ्या घराबद्दल मग दाखवील मी कोण आहे ती नावाची सायली नाही मग मी बघायला आल्यात आमच्या घरातलं निघा आता इथनं तसलं खळबुटलं आणि तोंड घेऊन दोघं पारशा तोंडाची निघा इथनं परत दाखवतेस तुम्हाला आमच्या घरातलं काय बोलल्यावर
आता जिरली का? अरे तूच सांगत होता की मला. तुला म्हणत होतं तिला कशाला थांबवली तू? आता तुझी जिरली ना. चल घरला. फुकटचं खावा ना गावाचं गावा, काय गरज आहे? चल घरी. कोण रे हे जोरिंदर? माझ्या रानाकडं वाईट नजरेनं बघतोय. आधीच माझ्या घराकडं वाईट नजर लागलीये. माझ्या घराचं वाटुळ झालंय आणि त्यात अजून हा येऊन माझ्या रानाकडे नजर टाकतोय. बघतेच ह्याच्याकडे. थांब जरा. ओय, खाली बघ, खाली खाली इकडं. कोण आहे तुम्ही? काय बघतोय रे माझ्या रानाकडं? कोण आहे म्हातारे तू? अरे थोबडीतच देईल तुझा. थोपाडीत द्यायला हात पुरण का तुझा म्हातारे? देऊ. ए का म्हातारे? अरे मग माझ्या रानाकडे कशाला बघतोस तू? कुठे सातबारा तुझा? अरे सम्राटची आजी आहे मी. आजी. सम्राटची आजी? हा. सम्राट हा आबाळ एवढा मोठा आणि तू हा एवढीची बुटकी आजी सम्राटची. अरे तो काय करू रे? म्हातारे जरा चमत्कार दिसते. जास्त बोलू नको. बरं हा ग बसतो. हा सांग काय झालं म्हातारे तुझं? काय बघतो बाहेर रानाकडे ते सांग. जायचं कुठं? वृद्ध आश्रमामध्ये पडायचं. तिथे हिता आली ताप दे मला. अरे तुला माझ्या रानाकडे बघतो कशाला? तू खरंच आहे का आजी सम्राटची? मग आता काय देऊ? काय खरंच ठेवून देऊ तुला? नाही नको, मला नको. तुझा हात पुरायचा नाही म्हातारे. जाऊन दे. काय बघतोय ते सांग. काय ना ऊस बघायला तो आधी. अरे आमच्या घराचं वाटुळ झालंय आणि तू माझ्या अजून रानाला नजर लावतोय. खरंच सम्राटची आजी का ती? मग अगं आजी पाय पडतो म्हातारे. जा बाय. जाऊ का मी? नाही, पाय नको पडू. तू काय बघतोय ते सांग. ऊस बघायला तर मला सांगतो तर 3 वेळा काय करतो? ऊस काय बघतोय तू? PhD करतोय ऊसाच्या झाडावर. म्हातारे एक चमत्कारी काही. माझ्या रानाकडे जर परत बघितलं ना तर तुझे डोळे उपसेल आणि त्याच्या गोट्या खेळ. गोट्या लक्षात ठेव. सुंदराबाई म्हणतात मला. बर बर माझ्या आहे. जातो. नाही बघत तुझ्या ऊसाकडे. बघा. नाही बघत म्हातारे. जा म्हातारे. तिकडे जा. तिकडे घर तिकडे. इकडे नाही. बघितलं तर बघाच फक्त. लक्षात ठेव. मॅडम आमचा मित्र दिसला का? कोणता तुझा मित्र? अहो ते नाही का, हे कशाचं झाड आहे? मला नाही माहिती. बोल. असा झाडा एवढा उंच आहे आपला. एकदम असा अमिताभ बच्चन त्याच्यासारखा. बर बर. त्याचं काय? अहो दिसला का? मी त्याला शोधत आलतो. दिसला का तुम्हाला? ते मला काय माहित नाही. बरं तू कोण आहेस ती पहिलं मला? अहो त्याचाच मित्र आहे मी आणि साहेब आहे मी. कुठला साहेब आहेस तू? हे? काय बुट काय दाखवतोस? शर्ट. अरे तुझं तोंड बघितलंयस का? खळबुट्या आणि तोंडाच्या. पेन साहेबाच्या खिशाला. आता जर इथं थोड्या वेळ जरी थांबलास ना तुला असा मरील का नाही? का निघतोस का नाही रे? मला बी उशीर झाला आणि तुला बी करतोस. मित्र माझा. निघत नाही लवकर. उगा डोकं खायला आलंय माझं. एवढं राग यायला काय झालं? आता काय करू नाही रे. इकडं कुठून येतय काय माहिती. कसली पोर. पुन्हा जर इथं दिसलास का नाही मग तुला सांगते माझं नाव सायली आहे. सायली. आले तोंड वर करून.
ही तर माझ्या नंदिनीचीच बांगडी. मी तू मुंबईहून यायचं आणि मी असंही करायचं. तुला काय पटलं नाही काका? तुला डोकं बी काय का नाही? मुंबईहून आलोय मी, 3 तास झाले तुझी वाट बघतोय आणि तू आता आली म्हणते प्रिन्सन. हे अरे ऐक ना, तू काय ऐकायचं मला एवढं का चिडतोयस तू? मग काय करू मी? प्रिन्स, तू मला विसरून जा, मी लग्न करत आहे. हा प्रश्न फक्त तुझ्या एकटीच्या जीवनाचा नाही, आपल्या दोघांच्या जीवनाचा आहे. समजलं ना तुला? हा निर्णय माझ्या जीवनाचा पण आहे. अगं प्रेमाला काय तू टाइमपास समजते काय? 4 वर्ष झालं तुझ्या मागे बोंबलत फिरतोय आणि आता म्हणते का? अगं प्रेम असं नसतं, एकामेकाला जीव द्यावा लागतो तेव्हा प्रेम होतं. आणि तू अशी जितकी धोकेबाज असते म्हणून मला वाटलं नव्हतं. आता या गोष्टीला काहीही किंमत नाहीये. तुला मारीन आणि मी मरण आणि आपल्या दोघांच्या मध्ये मी कुणाला येऊन देणार नाही. मारून टाक मला, मारून टाक. मी तुझ्या मरू बी शकतो आणि तुला मारू बी शकतो, कळलं का? अरे मज्जा करत होते मी. मज्जा आणि असली? अरे प्रिन्स ऐक तर. प्रिन्स, अरे येडू बाबा, मज्जा करत होते रे. नाही बोलायचं मला तुझ्या बरोबर. अरे असं नको करू, मी खरंच मज्जा करत होते. जा तुझा. अरे तुला मज्जा पण कळत नाही का? असली मज्जा असती का मला अटॅक आला असता. ऐक, हा. माझ्या हृदयात जी प्रेमाची आग लागली ती तुझ्या हृदयात लागली का हे मला बघायचं होतं रे. अगं तू म्हणली असती ना तर जीव दिला असता मी. ए इडू बाई, काय रडतीस? काय झालं नंदिनी? काय नाही. काय झालं सांग? काही नाही झालंय. कुणी मारलं तुला? कुणी मारलं सांग मला. तुझ्या प्रेमामध्ये होणारा त्रास पण मला भारी वाटतोय. नंदिनी असं कोड्यात बोल नको. तू सांग काय झालं, नाहीतर या दुनियाला आग लावीन मी. दादाने मारलं मला. तुझा दादाला सोडत नाही, तुझ्या घरच्याला सोडत नाही. एकाला असं जीव मारतो दगडाने. ऐक ना, मला इथून घेऊन चल. तुला घेऊनच जाण्यासाठी आलोय, पण एक काम कर, उद्या सकाळी आपण कसल्या परतीत लग्न करायचं. फक्त तू एवढी रात्र घरी जाता. नाही, मला तुझ्याबरोबर आत्ता यायचंय. अगं इडू बाई, फक्त एका रात्रीचा प्रश्न आहे. इतक्या दिवस आता तुला हे काढलं, 1 दिवसाने काय होतंय? फक्त तू 1 रात्र फक्त वेळ काढ. मी उद्या सगळ्या लग्नाची तयारी करतो. तू उद्या तयार राहा, मी उद्या येतो. चल आता मला जायला तयारी करावं लागेल. हा जा तू, रडू नको. हा तू रडले तर माझी शपथ आहे काय. हा चल जातो तू, मी बी जातो. हा तुला कठोर जगाने संपवलेला आहे आणि मी ह्या जगाला माफ करणार नाही. हा कचाक जाळून टाकेन मी, पण तुझ्या खुनाचा मी बदला घेणारच. माझे प्रिय, तुला मी कधीच विसरू शकत नाही. आणि तू बघ आता मी काय करतोय ते. अख्खी दुनिया जाळून टाकेन मी तुझ्यासाठी. तू कुठे आहे नंदिनी? आरामखोर काय करतो इथं? त्याचा आज मर्डरच करतो. काय करत होता रे इथं तू? अहो भैया, मी फिरायला आलतो इकडं. नाही, वावरात काय काम आहे तुझं? जिथं राहायला दिलंय ना तिथं गप राहायचं. मातीत आपसा आलतो मी. तुला जिथं राहायला दिलंय ना तिथंच राहायचं. अहो नाहीतर तुला माहिती आहे मी कोण आहे काय आहे. तुमचं राहणे म्हणून आलो मी इथं. तुला जिथं राहायला दिलंय ना तिथं राहायचं. माझ्या वावरात पाऊल ठेवायचं नाही, नाहीतर कळलं ना तुला? नीट राहायचं. वावरात माझ्या दिसायचं नाही. प्रिन्स, तू कुठे होतास दिवसभर? मी तुला किती शोधलंय आणि काय अवतार करून घेतलाय तू हा? अगं मी इथंच होतो, पण तुला काय नाही झालं? नाही रे, मला काही नाही झालंय. मला तुझी चिंता खूप वाटते. तुला अशी नको काळजी करू प्रिन्स. वाट बघत होतो मी किती. माझ्या हाताला झालं ते काय करणार सांग बरं. चालेल, हे काही सटकलं बिटकलं काय परत? झालं तुला? काळजी घेत जा ना स्वतःची. ए पागल, इकडे तू इकडे.
कुठे गेले? काय झालं? आता चांगलं होतं, आता काय झालं बाबा? का बोलवलं मला? बरं आहे ना? अरे म्हातारे माणसाला असं बोलायचं नसतं, बरं आहे का वाईट आहे का असं ना खुपसायचं नसतं मध्ये कोणाच्या. आणि 70 वर्षापासून माझा धंदाच ही या लोकांची जिरवायची. कशी? अशी अशी अशी. तू मापात राहायचं, मापात. तू दादा तुझ्या घरचा म्हातारा झालंय पण 70 वर्षापासून हेच करतोय. कुणाला वर घालायचं, कुणाला खाली आणायचं. तुझ्यासारख्याच पटांगण किती मिनिटात? 2 मिनिटात करीन. कसं? असं. कसं? असं. त्यामुळं माझ्यावर इज्जतीत अनुभव 70 वर्षाचा. कळलं? आपल्यावर जर हे केलं आउट. तो अजून एवढा आहे पिल्लू, एवढा एवढा केवढा पिल्लू. माझ्या नादी लागायचं नाही. काय झाले? कोण? तुम्हाला संध्याकाळी सांगतो येतो. बारक्या काय घेऊन गेला तू? घेऊन काय गेला तू? जरा भानावर ये. आपल्याला असं म्हणून ए उठ. प्रिन्स, प्रिन्स आला का जागेवर? ओके, तू काय करतो इथं? आला आता जागेवर. चल, त्या सम्राटला लावला घोडा तू. गावात राहणं मुश्किल करशील आता. माझी बॅग राहिली, माझी कपडे राहिली. आता काय करायचं? काय करायचं? तुझ्या खोडीमुळेच आपल्याला बाहेर काढलं. तुला काय बी होतंय अचानक. आता मी आजारी पडल्यावर काय मग काय ही होतं? सांग बरं. आजारी पडतो मी, त्याला काय माझ्या हातात आहे का काय करायचं? तुझ्या हातात नाही काय करायचं, पण तुला गप म्हणलेलं पण कळत नाही. कधी कधी तुझ्या गोळ्या जर संपल्या तुला जास्त तुला मी 50 वेळा म्हणलंय का नाही माझ्या जवळ राहत जा, माझ्या समोर राहत जा. अरे तुम्हाला न सांगताच कुठेतरी निघून जातो. बरं आता काय करायचं? ह्या गावात ना आपण हलायचं नाही. नाही आता जायचं. आता जाऊ नाही जाणार, मी नाही येणार. ती हाकलून देणार, मला नाही येतच आवडत. धक्के मारून काढलं तरी तुला लाज कशी वाटत नाही अजून इथंच राहिलं. मी बिनलाज आहे. तू नाही का बिनलाज? नाही, मी जाणार घरी. अरे तोंडाच्या तुम्ही इथं काय करतात? ते माझं घर काय कमी पडलं का तुम्हाला? म्हातारे तुझ्या दिलं नातून हाकून आम्हाला. अरे त्याने दिलं तर दिलं, आता तुम्हाला हेच बसलंय का? तुझ्या आता तुमच्या घराची इज्जत घालवत बसलोय आम्ही इथे. इज्जत घालवायला बसलाय आणि मी बरी तुम्हाला घालून देत रे इज्जत. का? आमची इज्जत काय रस्त्यावर पडली बाई? कुठं पडली बघ. तर नातून सगळी घालवली. तुझा कार्यक्रम मी करणार. काय करायचं का? अरे कार्यक्रम करणार आधी मला हात लावून दाखवतो. की म्हातारी बाहुली सारखीच आहे माझ्या ना. चावीला किचन आहे ना, त्याला लावून टाकणार. मग तुझा कसा ना गेम करते ना बघ फक्त तू. जा, जा, जा. आम्ही जा कुठे- काय जा. गावात बंगला बांधतो तुझ्या आम्ही राहू. बांचल हा निघ चल. हे, तिकडे जा. म्हातारे हे कुठून आली आहे? म्हातारीला तेवढं पण कळत नाही की आपण इकडे जा जायचो. बघून घे. आयली बाहुलीला चमत्कारी आहे राव. भावली नाही, तुला तर कळत नाही. भावली म्हणतोय त्या म्हाताऱ्या माणसाला. मग आजी म्हणायचं, गावात राहायचं का तुला निघून जायचंय? तुला अक्कलच नाही. बाहुली सारखी. माझ्याकडून शिक काहीतरी तू. बर प्रिन्स, मला एक आयडिया सुचली.
तुझ्या जुन्या आयडियात माझ्या नवीन आयडियात तू नको काय सांगू मला. अरे मी काय म्हणतो ते तर ऐक. काय म्हणतो आपण इथून निघून जाऊ. लातच घालीन कसं द्यायला माघारी पडतो काय बाय मी गवात तू काय बसले बाळा काय नाही मावशी आई बसलोय असं. लय आईची आठवण येते मला. काय झालं काय नाही काय मामी नाही. काय झालं इथे का बसलं तुम्ही पाया रडतोय का पाया बरं? काय झालं तुला रडतोय का बरं? हा? काय झालं काय झालं पण ना पाया नाही नाही काय झालं अरे सांगा तरी काय झालं काय झालं काय नाही याला असंच होतं कधीतरी. मामी तुमच्या सम्राट दिला हाकून मामी मावशी मावशी म्हणलं की मामी म्हणलं की मावशी तुम्हाला बी आता सम्राट सारखं जास्त ऐका येतं. हा, काय झालं तुम्ही इथे कसं काय बसलात जाऊ नको आमचं नाही नाही आम्हाला. सांग सांग काय झालं काय झालं काय झालं तुमच्या सम्राट दिला हाकून आम्हाला का बरं आम्हाला काय कोण नाही का सांगा बरं बरं का बरं हाकलून दिलं काय झालं त्याला पाठवलंय मारलं ते डोक्यात पडलेलं आहे ते पागल आहे नाही नाही पागल आहे ते पागल आहे चला घरी चला दवाखान्यात घेऊन जाऊ नाही हा, घरी चला. आणत नाही ना ते आम्हाला नाही नाही मी आहे की थोडं पाया अशी माऊली भेटायची नाही 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 आपल्याला. चला चला पाया पडू नका चला चला उठा वाढला बघा मुक्काम. आम्हाला मावशीने जाणलंय ए तुला काय करायचं रे हा मग काय तुला काय बरोबर करायचंय आहे. कान फडीत लावीन हा ए, काय हा ना? भांडण करायला आले का? मी आले ना मी तुम्हाला घरी हा मावशीने हा, आणलंय भांडण बघा, करायचं बाजूचं नाही. त्यांची लागली आहे. अरे, बरं गावचं- मावशी सांगतो चुकलं आमचं चला तुमच्या घरी. चला. हा मामी काय काय म्हणजे आपले पाहुणे आहेत ना ते हा कसले पाहुणे त्यांना माहिती पाहुणे आहेत आम्ही. त्यांना माहिती पाहुणे जावं आहेत ते आहे. मुंबईचे काय म्हणतो जाऊया म्हणतो तो नाही नाही जा बाई. जायचं नाही म्हणलं आम्हाला जायचं नाही म्हणलं. काहीतरी आम्हाला म्हणतो ए, तू कसं काय मी भडकून देतो रे कसं काय भडकून देतोस आम्ही कसं आता जाऊ? ऐका ना तुम्ही जाऊया बोला नाही जायचं म्हणलं जायचं जायचं नाही म्हणलं म्हणलं. आम्हाला असं काय बी म्हणतं जाऊ आहे काय कुणी काय आम्ही तू कसं तर म्हणतो घरचं जाऊ? वाटोळ करायचंच बसलायस तू हा मी काय केलं हा वाटलं काय केलं म्हणजे? तुमचं घरचं. तर लावा कशाला बोलला मुस्कळीत, तिकडे? लावा. लावा मुस्कळीत. होतं तिकडे. हो, चला सोडू नका पैसे संपले तर जाऊन दे. याला कशाला देतोस पैसे 500 रुपयाला खबर त्याने येते. खबर चांगलं सांगते मावशी का लागतात पैसे थांबून जरा. संध्याकाळ झाली ना आता. हा ए कानात तू हुसफुसू चाल चाल त्यानं तुम्हाला उचलून लावा चल चल अहो मामी का मावशी निघाले होते थोडस होय अहो तुम्ही जे राहायला दिलं का नाही पुन्हा लय बरं वाटलं हो ना. हा बरं झालं ना आता अहो, राहिलास ना काय होतं माहिती का राहायला घर नव्हतं हो हा हा तेच म्हणून लेकरू सारखं म्हणलं बाबा ते त्या ह्याच्या नादाला माझ्या लेखाच्या नादाला लागत जाऊ नको सम्राटच्या नादी कशाला हा, ते लागतोय लागत जाऊ नको बरं बाबा ती जाऊन द्या मावशी हा. तुमच्या पोरीचं काय झालंय हो 2-4 दिवस झाला ऐकतोय काय झालंय काय झालंय अरे बाबा तुला माहित नाही का लय कुटाणा झालाय बाबा ते अजून कशाला काढून माझं डोकं नाही नाही काय सांगा की अहो मला बी आता सगळं गाव सांगते काय झालं तुम्ही सांगा काय कुटाणा झालं झाला, ते. त्या दिवशी लय कुटाणा झाला ए यार सचिन भाऊ देखने का ना इधर टूट जाता मेरा तू की बीच में है बा मैं जा रहा इधर तो भी जा ना इकडं कुठे आज ना नीचे बाबा सगळं सांगू टाकणार मी काय को बाबा वो संग्राम मालूम है ना त्याला काय काय को टेंशन लेता उसका त्याला काय जाऊ भीतो दे का ना ए बाबा नको सांगू मी गप तू बर काय सांगणार रे बाबा तुला सांगायचं म्हणलं ना तू पैसे मागशील आज पैसा नाही दोस्ती अपनी यारी है ना हाँ अपनी यारी दोस्ती अब बोल त्यांना नीचे राहील ना त्या बापाला सगळं सांगू टाकणार मी कानात सांग जोरात बोलू नको त्यांना नीचे बापाला सगळं सांगू टाकणार क्या तुला सांगितलं ना एकदा अरे खुल के बोल ना मैं क्या गाँव को बता रही क्या मोकळा सांग ना जरा कानात सांग तिचा बॉयफ्रेंड आहे ना ती सांगणार आहे घरी मैं भी आऊ क्या फिर
तू पैसा मांगेगा भाई? अरे नहीं बाबा, अपनी यारी बोला ना, यारी अपनी चल, यारी. चल. हाँ, मैं भी आ रहा चल चल है. पाहू ना, पैसा नाही देगा? पैसा नको ना. चल, चल. चल चल. मामा नंदिनीचा नंदिनीचं लपय कॉलेजमध्ये. नंदिनीच हा पैशाची बात कर राहू. काय नंदिनीच? माझ्या नंदिनीच? हो. शान आहे तू. अहो खरंय. काय खरं? कोणी सांगितलं तुला? अहो मामा विश्वास ठेव माझ्यावर. का सांगतो मी? काय म्हणते बघ? फोटोला आहे का मोबाईल? काय पुरावा आहे का? पुरावा काय आहे? पुरावा? अहो तिला सांगितली मला. पुरावा दाखव. अहो मामा खरं सांगितली होती. कोणी सांगितलं? नंदिनी सांगितलं. नंदिनीने? हो. ते कशाला सांगायला असं? अहो मला त्यासोबत लग्न करायचं होतं ना, म्हणून मी बोललो होतो. पण ती मला सांगितली असं. आमच्या घरच्यांनी चूक केली तुला जावई करून. उठीत ना वट. याला सांग रे, कशाला घेऊन आला इकडं? अहो मामा खरं सांगतो मी. कोणीतरी घेऊन आलाय. घेऊन आलाय? कशाला आणलं? उठीत ना जा. माझी पोरगी मला माहिती. तो सांगायचं होतं त्याला. अहो मामा मी निकाल लावून जाणार इथून. कसला निकाल लावणार? मी सत्य काय ते सांग. जरा नीट बस की. मामा माहिती तुझं. नीट बस की. सत्य काय ते सांगून जाणार मी तुम्हाला. सांग पटकन. अहो मामा कॉलेज मधला ना एक मुलगा आहे, तिला आवडतो असं सांगितलं मला ती. तिने? हो. तुला सांगितलं? हो. मेरे को नाही बाबा. हो छोटे बात करते. उठीत ना उठ. चाल ए त्याला घेऊन जा. चाल. वच मेरे को लाया इधर. अरे काय बोलतो माझ्या पोरी बद्दल तू? तात्या. अरे सोड तू. अरे कशाला? अरे सोड. ठीक आहे 500. आता सांग. तात्या सही बोल रहा वो. मैंने भी देखा मेरी आँखों से. तू पण त्याला सामील? अभी वो मैं नहीं बताने वाला था मामा. मला माहित आहे. सट. मी खोट काय. तात्या तात्या मारू नको तर. मी बघतो तिच्याकडे आता घरी जाऊ. अहो मामा थांबा थांबा. हो तात्या इकडे इकडे इकडे. जाऊ दे. अरे काय जाऊ दे. काय झालं तर? काय होत नाही. चिंगी पडली आता घरात. मला 500 रुपये किती मागायची? दिले की तुझे म्हणतात. तिला बघतोच आता. ओ मामा त्या सम्राटला सांगितलं होतं पोरीनं नको पुण्या मुंबईला धाडू. आणि इथं आता बसलोय. एवढी गावात मी फिरले ताट माने ना, आणि आता माझं नाक मात्र खाली घातलं ह्या पोरीनं. बघतेच आता एक एक करत. त्याला पण बघते आणि सगळ्यांना बघते आता. झालं. आधी सांगत होते तेव्हा माझं या म्हातारीचं कोणी ऐकायचं नाही. नाव घेतलं ते सम्राट ते तसलं आणि तू ती तसली. पोरग बी तसलंच. काय घेणं देणं नाही या म्हातारीचं तुम्हाला. नुसतं ना म्हातारीला पोसायला ठेवलंय असं वाटायला लागले तुम्हाला. मला मी जे सांगत असते पोरींचं लगीन टाकून टाका, लगीन टाकून टाक, पण नाही. तुम्हाला तर आहे ना शिकवायची हौस लागली. बघा आता ह्यांचे प्रताप. अगं बोल की आता काहीतरी बोलायचं का नाही? चूक झाली आमची. काय काय चूक झाली काय म्हणजे? नाही. आता मी सांगते ते करायचं फक्त. ऐकते. त्या दुसऱ्या पोरीला बी बोलून घे. आणि ह्या पोरीचं काटा कसा काढायचा आता बघ. आणि जो कोण आहे ना त्याला पण माझ्या समोर आणायचं. त्या पोरीचा काटा काढायचा आता. पोटच्या गोळ्याचा काटा कोण काढलाय का? तिला समजून सांगू आपण. समजून सांग. समजण्याच्या पलीकडे गेलेले सगळं आता. समजेल तिनं समजेल. अरे अख्ख्या आयुष्यभर मी माझी इज्जत जपून ठेवली, पण आता ह्या पोरीच्या पायी सगळी इज्जत फार धुळीला मिळाली. आपण समजून सांगू त्या तिला सर्वजण मिळून ती ऐकेल. नाही समजून नाही. मारायच्या टायमाला मला असं दाखवू नका काय. नाही आता काट्याने काटा काढा आणि तिला संपवून टाका. बास विषय बंद सगळा. एकदा सांगितलं ना आता तेच करायचं. त्या सम्राटला पण मी सांगणार आहे आता जे करायचंय ते. तुझं तू बघ काय करायचं आता. पण मला माझी इज्जत प्यारी आणि मरताना माझी इज्जत मला घालून घ्यायची नाहीये. मारत नाही ते मला काही बी सांगू नकोस तू.
चूक झाली, आणि मी माफी मागते. रडून काही होणार नाहीये. चूक झाली, मी मी माफी एकदा मागते. ठरवलं की ते ठरवलं. मी श्रुतीला सांगते समजावून. तुम्ही नाही ऐका, एवढं समजण्याच्या काय- पलीकडे गेलेलं आहे सगळं. मला काय कळत नाही गावात, तू असं समजू नको. गावातून मला सगळं कळायला लागलेलं आहे. त्यामुळं सगळं समजण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. त्यामुळं आता तू समजवायच्या भांगडीतच पडू नको तिला. ती कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत राहिलेली नाहीये पोर. ऐकते तिने, सांगते मी तिला समजून. आधी सांगितलं काय झालं? पोरगी हे चुकली असेल ना. अरे चुकी लेकरू झाली. चुकी करते, माय बापाने करायला लागते ना. माय बापान माफ करायचं, पण कुठपर्यंत माफ करायचं? करायचं एवढी वेळेस करा माझ्यासाठी. नाही, आता इज्जतीवर आलेले. रडणं बिरणं बंद कर. आता जे काय करायचं ना ते मी बघते. चल काय करू नका. जा. या ताई साहेब. अगं आजी आल्या. आजी बोल. अगं माझं बाळ किती छान प्रताप करून आले. मग चांगले मार्क पाडले ना मी. हा, एवढेच प्रताप केलेत आपण. मग अजून काय केलं मी? तुझ्या वडिलांनी मला सगळं सांगितलंय बरं का बाळ. तू बाहेर काय दिवे लावतीयस ते. दलिंदर सचिनच केलं असणार काहीतरी. माझ्या नातवाला काय बोलायचं नाही. हा, तो आजी, एवढा असं- गुणी आहे ना की त्याच्यासारखा पोरगा नाही जगात. असं काही नाहीये आजी. असं काही नाही. काय केलंयस तू बाळ? काही नाही केले आजी. काय नाही केलं. ये माझ्या शेजारी बस. ये माझ्या शेजारी बस. अरे काय नाही करत मी तुला. काय नाही करत. ये. काय नाही. अगं तुला काही कळतं का नाही? हा, खानदानाचं नाक घालवायला बसलीये. हा, तर सम्राट तुझ्या भावाला जर कळलं ना हे प्रताप, तर तो तुझे काय हालत करा माहितीये का? काय करल माहितीये का? काय करते तू? माहितीये का काय करल तो? नाव घालवायला बसली. नाव घालवायला बसलीये. काय वाटतं का नाही तुला? अगं त्या सम्राटला जर कळलं ना तर तो काय तुझी हालत करून ठेवत कळतं का? हा, अगं आजी असं नाहीये ग. तुला माहिती कोण नाहीये आपल्याला तो. जागा ठेवली नाही अख्ख्या गावात तू आम्हाला. जा कुठे जाशील. कुठे गेली होती का तू? किती शोधलं तुला? आई माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे ग. तू काळ केलंस ना आमचं तोंड. इज्जत घालवलीस तू. त्या पोराचं नाव घेऊन त्या सम्राट त्याचा खून करून टाकेल. आपल्याला खानदानात झाले तसं. अगं आई, तू आणि बाबा जेवढं प्रेम करतात तेवढं तो सुद्धा प्रेम करतो माझ्यावर. चल चल आता घरी चल. चल बस झालं. गेली तितकी इज्जत भरपूर झाली. चल आता घरी. देवा, तू माझ्यासोबत असं का केलंस? प्रेम करणं हा काही एवढा मोठा गुन्हा आहे का? आणि तो जर गुन्हा असेल तर तो मी 100 वेळा करणार. पण देवा, माझ्या प्रिन्सला सुखात ठेव. तू काही कर, कसल्याही परिस्थितीत गावाला ये. मला नाही असं नाही सांगता येणार आहे. मला खूप प्रॉब्लेम झाला. भेटूनच सांगू शकते मी. ये तू लवकर. भेटल्यावर सांगू शकते मी. नाही रे, तुला नाही समजत आहे का? मी का बोलते असं? नाही सांगू शकत मी. कंडिशनच नाहीये तशी सांगू शकत. अशी काही कंडिशनच नाहीये. नंदिनी, या इकडे. बस इथे बाळा, बस. बाळा, काय केलंस रे तू? हा, ज्या गावात आम्ही ताट मानेन फिरायचो तिथे खाली मान घालून जायची वेळ आली रे. बाबा,
बाबा ऐका ना, रडू नका ना तुम्ही. अरे काय रडू नको बे. अहो बाबा, तुमचं जेवढं प्रेम आहे तेवढंच त्याचं प्रेम आहे माझ्यावर. तुझं प्रेम आहे ना, आमचं काय प्रेम नाही का तुझ्यावर? अरे तू बाळा, किती विश्वास टाकला तुझ्यावर आम्ही, आणि तू गावात जायला मान अशी खाली मान घालून जावं लागतं रे. बाबा, मला असं काही वाटतं झालेलं आम्हाला नाहीये. तुम्ही एकदा ऐकून घ्या ना बाबा. एकदा इज्जत गेली की जगून काय उपयोग नाही. मला जाऊ दे, बाबा. मेलेला बरं, मला सोड. बाबा, परमेश्वरा तू तरी मार्ग दाखव मला. मला खरंच काय कळत नाही आता, काय करू मी, कुणाला निवडू? मुलासंग प्रेम केलं ते घरात कळलंय. बर